नमस्कार मित्रांनो, मी सतीश कौर. आपण आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त आपण इथं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि ग्राहकांची फसवणूक कशा पद्धतीने होते याची प्रॅक्टिकल माहिती देण्यासाठी साहेब आहेत. साहेब, तुमचं नाव काय? नमस्कार, मी उदय श्रीमंत कोळे, सांगली दुसरा विभाग निरीक्षक वैद्यमापनशास्त्र विभागामध्ये मी सांगलीमध्ये कार्यरत आहे. तर साहेब, पहिला ह्याच्याबद्दल सांगा. आपल्याला जे वजन काटा आहे त्याच्याबद्दल सांगा. हा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे. ह्याची कॅपॅसिटी 20 किलोपर्यंतची आहे. हा 20 किलोपर्यंतच्या ह्याच्यावरती वजन आपल्याला सहजतेनं मापन करता येते. ह्याच्या साईडला जर आपण बघितलं तर असं इथं त्याचं डिक्लेरेशन असतं. त्या काट्याच्या संबंधित पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये दिलेली असते आणि त्याच्यानंतर हे सील लावलेलं असते. हे वजन मापाचं जे सील आहे हे आमच्या विभागाकडून ज्यावेळी काटा व्यवस्थितरित्या चालतो त्यावेळी हे त्यांना काटा बघूनच त्यांना ते प्रमाणपत्र आपण सादर केलेलं असतं. एखादा जर माणूस सील तुटलेला वगैरे काटा वापरत असेल तर काय करायला पाहिजे? तो आमच्याकडे कंप्लेंट दिला पाहिजे. चुकीचं आहे, कारण जर तो काटा सील नसेल तर त्यामध्ये निश्चितपणे फेरफार केल्याचा संशय येऊ शकतो, कारण जाणून बुजून कोणीतरी असं करू शकतं. त्यामुळं सजगतेने ग्राहकाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जो काटा 20 किलोचा आहे तर ह्याला कंपल्सरी 2 किलोचं वजन आहे ग्राहकानं ज्या ह्यानं दुकानदारानं ठेवलं पाहिजे. कारण का तर हा काटा व्यवस्थित चालू आहे की नाही हे आपण जर ग्राहकांना जर डेमो मागितलं तर त्यांना त्याला दाखवता आलं म्हणजे मित्रांनो, कसं हा जर काटा किती वजनाची कॅपॅसिटीचा आहे त्याच्या 10% वजन हे त्यांनी कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. कारण ग्राहकांनी जर एखाद्या वेळी त्यांना सांगितलं की आम्हाला वजन चेक करून घ्यायचं आहे तर त्यावेळी ते दाखवता आलं पाहिजे त्याला. याच्याबद्दल सांगा साहेब. ही जी वजनं आहेत ह्या वजनामध्ये ना असे शिक्के मारलेले असतात. आमचे डिपार्टमेंट आहे ना हे बघूनच हे वजन पासिंग केलं जातं. आता हे 26 लिहिलेलं याच्यामध्ये पुन्हा साईडला याचा अर्थ आपल्या वर्षामध्ये 4 क्वार्टर्स असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा A क्वार्टर असतो. एप्रिल, मे, जून हा B क्वार्टर असतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा C क्वार्टर्स असतो आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा D क्वार्टर्स असतो. हे ABCD हे सर्वांमध्येच आहे. आता इलेक्ट्रॉनिक काटा घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या महिन्यामध्ये हा काटा पासिंग केलेला आहे त्याचं वर्ष आणि त्याचं हे लिहिलेलं असतं, क्वार्टर लिहिलेलं असतं ABCD मधला. त्याच्यावरून आपल्याला समजून जातं की हा कुठल्या महिन्यामध्ये हा काटा पासिंग झालेला आहे. आणि जर एखाद्या वेळी याच्यामधला जर हे जे द्रव्य आहे हे झिजलेलं असलं आणि जर एखादा दगड वापरत असेल किंवा काही वापरत असेल तर काय करायचं? कशी तक्रार द्यायची? हे कसं आहे, आमच्याकडे 2-2 तालुक्याला एक निरीक्षक वैद्यमापनशास्त्राचे ऑफिसेस आहेत. आमचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत. तर आपल्या ज्या विभागामध्ये येईल, आता समजा कसं आहे, आता सांगलीचा निम्मा भाग आहे, सांगली 2 विभागला आणि निम्मा भाग सांगली 1 विभागला जोडलेला आहे. सांगली 2 विभागामध्ये साईडची गावं आहेत आउटसाईडची आणि निम्मा भाग सांगलीचा आहे. तसेच मिरज हा सेपरेट विभाग आहे. मिरज सिटी आणि साईडचा एरिया मिरज ग्रामीण भाग हा मिरज विभागाला जोडलेला आहे. तसेच कवठीमंकाळ आणि जत विभागाशी जोडलेला आहे. पुन्हा तासगाव विभाग आहे. तासगावला पलूस आणि तासगाव दोन्ही तालुके जोडलेले आहेत तिथे. तर अशा प्रकारे विटा विभाग एक सेपरेट आहे. विटा, खानापूर आणि आटपाडी असा एक विभाग आहे. तर ज्या त्या ठिकाणी आमचे निरीक्षक कार्यरत आहेत. तुम्ही जिथे तक्रार वाटेल तिथे तुम्ही तक्रार त्या ऑफिसशी संपर्क करू शकता. साहेब, आता याच्याबद्दल जरा सांगा. या जे मापन आहे याच्यावर शिक्का वगैरे कशा पद्धतीने तेल वगैरे मापण्यासाठी आता ह्याच्यामध्ये पहा, ही जी मापं आहेत, आता माझ्याकडे डेमो दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरी मापं होती पण ते चुकून मी बाजूला राहिलेत ती. तर ही जी माप आहे ही आतून आणि बाहेरून मारलेली नसायला पाहिजे. हे ओके माप आहे, याच पद्धतीने पाहिजे. दूधवाले काय करतात की आतून ठोकलेले मापातून दूध घेतात, असं म्हणजे ते दूध जास्त त्यांना येतं आणि देताना बाहेरून ठोकलेली मापं त्याच्यामध्ये देतात. त्यामुळे होतंय काय की घेताना आणि देताना फरक पडतो आणि अशी फसवणूक होऊ शकते. ओके. हे जे माप आहे हे शेर मापटं वगैरे हे कालबाह्य माप आहे ती. ही मापं आता वापरत नाहीत आणि ही वापरण्याची नाहीतच आहेत. आता कुणी जरी 1 किलो यातून काही जर मापन करत असेल तर ती चुकीचं आहे आणि ह्याच्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर आमच्याकडे तक्रारलाच आम्ही कारवाई करू शकतो. तसेच हे जे ह्याचा काटा आहे, काउंटर मशीन म्हणतात त्याला, काउंटर काटा आहे. काउंटर काटा आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी इक्वल असते इथं. पण काही लोक कसं करतात की इथं आतमध्ये आहे ना दगड वगैरे घालून ते
झुकतं माप जातंय दगड म्हणून आहे ना, लावणे हा. लोह चंबक लावणे लो चंबक लावणे असं हे करतात. या वजनाला सुद्धा सर हे जे साईडचं घर्षण करून माप कमी करू शकतात किंवा आतमध्ये शिसं भरलेलं असतं बरं. हे शिसं काढून 10-20 ग्रॅम कमी करू करू शकतात. हे सजगतेनं पाहणं ग्राहकाचं काम आहे. ओके ओके. आणि ह्या पॅकेजिंग बद्दल पण सांगा सर. आता हे पॅकेजिंग वस्तूच्या बाबतीत जर म्हटलं हां तर समजा हे बिस्किट्स आहेत. हां तर ह्याच्यामध्ये ज्यानं निर्माण केलंय, उत्पादन केलंय किंवा ज्यानं रिपॅकिंग केलंय हां त्या उत्पादकाचं अथवा वितरकाचं नाव ह्याच्यावरती असणं आवश्यक आहे. शिवाय आपण काय पाहायला पाहिजे ह्याच्यामध्ये हे जे निव्वळ जे वजन आहे हां ते वजन, हां त्याच्यानंतर त्या वस्तूचं नाव, हां कस्टमर केअर नंबर, ईमेल ॲड्रेस आणि पूर्ण पत्ता पिनकोड सहित ह्या आवश्यक त्या बाबी ह्या सर्व ह्याच्यामध्ये पाहूनच माल खरेदी केला पाहिजे. तसेच माल खरेदी करताना MRP पेक्षा जादा दराने घेतलं नसलं पाहिजे. शिवाय MRP मध्ये खाडाखोड केलंय किंवा माल कमी आहे काय, जर माल कमी असेल तसं शंका वाटत असेल तर नजीकचं तुम्ही निरीक्षक वैद्यमापनशास्त्र केंद्राशी संपर्क साधू शकता. ओके ओके. आता मित्रांनो याच्यामध्ये हे जे माप लिहिलेलं आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट जी लिहिलेली आहे, ही जी डेट आहे ही पेनाने लिहायची नसते, ही प्रिंटेडच असावी लागते ना साहेब. प्रिंटेड प्रिंटेडच असावी लागते याच्यामध्ये. ठीक आहे साहेब, याच्याबद्दल जरा सांगा. हे पॅकिंगच्या वस्तू आहेत. ॲक्च्युली आपण जर अवस्थित वस्तू ज्या पॅकिंग केलेल्या आहेत त्याला 2009चा कायदा आहे शासनाचा, तर त्यानुसार ह्या वस्तूवरती काय काय डिक्लेरेशन पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ह्या वस्तूचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर ज्यानं वस्तू निर्माण केले त्याचं पॅकिंग करणारा असेल तर पॅकरचं नाव, अथवा मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तर ते कंपनीचं पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित, त्याच्यानंतर ह्याचं MRP इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेसमध्ये आणि रुपये मेन्शन करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कस्टमर केअर नंबर, ईमेल ॲड्रेस आणि USP म्हणून नवीनच आता एक हे आलेलं आहे अमेंडमेंटमध्ये, तर युनिट सेल प्राईस, ह्याची 1 ग्रॅमची किंमत काय आहे ओके ओके ओके. हे ग्राहकाला कळलं पाहिजे. कारण जेणेकरून कुठल्या कंपनीचं किती रुपयाला पडतं 1 ग्रॅमवरून माणूस त्याचं ग्राहक हे करू शकतो. तसेच आता हे जे स्टिंग म्हणून हे आहे कोल्ड्रिंक आहे, तर ह्या कोल्ड्रिंकवरती ॲक्च्युली मेन्शन केलेलं आहे की याच्यामध्ये लहान मुलं आणि ज्या प्रेग्नंट वुमन्स आहेत सेन्सिटिव्ह टू कॅम्पेन ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नॉट रिकमेंडेड फॉर चिल्ड्रन, प्रेग्नंट ऑर लॅक्टेनिंग वुमन्स पर्सन्स. तर हे रिटेलर दुकानदाराने हे विक्री करत असताना ह्या गोष्टी ग्राहकाला सांगितल्या पाहिजे. कारण हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक होऊ शकतं. मित्रांनो आपण स्टिंग पित असतो पण आपल्याला माहीत नसतं की याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत, काय माहीत नसतं. इथं सरळ सांगितलेलं आहे की रिकमेंड केलेलं आहे की चिल्ड्रन्स, प्रेग्नेंट वुमन किंवा पर्सन सेन्सिटिव्ह कॅपेन म्हणून सांगितलं याच्यामध्ये. तर त्यांनी हे घ्यायचं नाही आहे, पण कोणताही दुकानदार कोणत्याही ग्राहकाला सांगत नसतो कधी. ते आपल्याला समजणं गरजेचं आहे याच्यातून. याच्याबद्दल जरा सांगा सर, हे पेनाने लिहिलेलं आहे ना, याच्याबद्दल सांगा. ह्या डिक्लेरेशनमध्ये कुणीही असं हातानं किंमत टाकू शकत नाही. ॲक्च्युली हे प्रिंटेडच बाकीच्या गोष्टी जे डिक्लेरेशन आहे ते एकाच कोपऱ्यामध्ये आणि पूर्ण एकाच शाईच्या अक्षरामध्ये हे झालं पाहिजे. आणि हे मोजून जाणार पण असून नाही. हातानं लिहिलेलं मुजतं कामा नाही ते. अशा प्रकारे ह्याचं डिक्लेरेशन पाहिजे. आणि साहेब याच्याबद्दल सांगा, जर आपण आता उन्हाळ्यामध्ये पाणी पित असतो आपण बॉटल कुठून पण घेऊन, पण बऱ्याच वेळेला MRP पेक्षा जादा विकली जाते, त्याच्याबद्दल पण सांगा. MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस, त्याच्या पुढे आपल्याला किंमत आकारताच येत नाही. तर आपण याच्यामध्ये पाहायचं वरती तर नेकवरती त्याची MRP लिहिलेली असते. समजा जर 15 रुपये असेल, काही ठिकाणी आता जे एस टी स्टँडमध्ये आहे ना नाथ जन्म वगैरे येतं ते 15 रुपये त्याच्यामध्ये प्रिंट आहे. तर काही ठिकाणी ते आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की 20 रुपयाला विकतात. तर ते असा हा गुन्हा होऊ शकतो. ह्याला 5,000 रुपयेपर्यंत त्याची दंडात्मक कारवाई होते. तर त्यामुळं आपण ग्राहकाने काय करायला पाहिजे की याच्यामध्ये बघताना MRP जेवढी प्रिंटेड आहे विथ कुलिंग चार्जेस आहेत, कुलिंग चार्जेस म्हणून काहीतरी सांगून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो, पण इन्क्लुडेड कुलिंग चार्जेस असतात. त्यामुळं किंमत देताना जी प्रिंटेड किंमत आहे तेवढीच आपण अदा करावी.
म्हणजे काय मित्रांनो, जेवढी किंमत दिलेली MRP तेवढीच त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे आणि तेवढेच पैसे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुकानदार असं म्हणू शकत नाही की थंड करण्याचे चार्जेस एक्स्ट्रा आहेत वगैरे, या गोष्टी घेऊ शकत नाही. ठीक आहे साहेब, धन्यवाद. तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, उदय कोळी साहेबांनी माहिती सांगितल्याप्रमाणे आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये दूधवाला असेल, दुकानदारवाला असेल किंवा इतर कोणीही व्यक्ती असेल, तो वजनामध्ये किंवा इतर ठिकाणी आपली फसवणूक करत असतो. मग ती हातचलाखीने असेल किंवा वजनामध्ये काहीतरी गौडबंगाल करून असेल. रोजच्या आयुष्यामध्ये लागणारा गॅस सुद्धा आपण वजन करून घेतला पाहिजे आणि तो त्या वितरकानं वजन करून दिला पाहिजे. आपण वजन करून देण्याचा आग्रह न धरल्यामुळे ते डायरेक्ट आपल्याला गॅस देतात आणि बऱ्याच वेळेला आपली फसवणूक सुद्धा होत असते. तुम्ही एखाद्या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये गेला असेल तर तिथं जो वजन काटा असतो त्याच्यावरती एखादा फॅन लावलेला आहे का, तो जोराने फिरतोय का आणि त्याचा त्या वजनावरती काही परिणाम होतोय का, हे सुद्धा तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. सुपर बाजार किंवा मॉलमध्ये एखाद्या वस्तूच्या वजनामध्ये जर तुम्हाला काही फरक वाटत असेल तर त्या वस्तूचे परत वजन करण्याचा आग्रह तुम्ही धरू शकता. दूध, कोल्ड्रिंक्स किंवा इतर खाद्यपदार्थ ज्याच्यावरील छापील किमतीपेक्षा जर जास्त किंमत घेण्यात येत असेल किंवा त्या छापील किमतीवरती एखादे स्टिकर लावून त्याची किंमत वाढवून जर लावली जात असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. मित्रांनो, व्हिडिओमधल्याप्रमाणे अशा कोणत्याही पद्धतीनं कोणीही तुमची जर फसवणूक करत असेल तर त्याची तक्रार तुम्ही या नंबरवरती करा आणि हा जो मेल दिलेला आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि तुमची तक्रार त्यांच्याकडे द्या. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्हाला उपयोगी ठरणार असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी अशाच पद्धतीचे माहितीपूर्वक व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.